खोपोली शहर हे मिनी भारत आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सलोख्याने एकत्रितपणे राहत आहेत। शहराच्या विकासाबाबत अनेक समस्या आहेत। निश्चित महायुतीचा उमेदवार निवडून आल्यानंतर या शहराच्या विकासाबाबत 100% खात्री देतो। अगदी वेळ पडल्यास येथील नगराध्यक्षाला घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन चर्चा करणार असल्याचे प्रतिपादन रवींद्र चव्हाण यांनी खोपोली येथे केले। खोपोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रांगणात महायुतीतर्फे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला प्रमुख वक्ते म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे बोलत होते। या प्रसंगी व्यासपीठावर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग, युवा नेते परेश ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस प्रकाश बिनेदार, खोपोली प्रभारी सुनील घरत, अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अकबर सय्यद, खोपोली भाजप अध्यक्ष अजय इंगुलकर, महिला अध्यक्ष अश्विनी यात्रे, शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील, महिला अध्यक्ष प्रिया जाधव, भाई शिंदे, नरेश पाटील, यशवंत साबळे, मोहन अवसर, मलसाहेब, पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीप शेंडे सहित सर्व महायुतीचे उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खपोली की अपनी जो संस्कृति है, आज ये भीड़, यहाँ उपस्थित सभी लोगों ने ये बता दे रहे हैं सम्मानीय रवींद्र चौहान जी को, प्रशांत ठाकुर को, महेंद्र थोरवे जी को कि 3 तारीख को सिर्फ और सिर्फ सभी 30 वार्डों में शिवसेना, भाजपा, आरपीआई का उम्मीदवार ही जीतेगा। तुम्हाला मी आश्वासन देऊ इच्छितो, एवढंच सांगतो, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी ज्यावेळी महाराष्ट्राची गरज वाटली, अस्मितेसाठी पहिले रांगात उभा राहून आपला रक्त सांडायचे असतील तर कृपाशंकर करणारा हा महाराष्ट्री भूमी, छत्रपती शिवाजी महाराज वीरभूमी, आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनेची भूमी, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या आठवण करून आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की कृपाशंकर असं खूप लोकांना घडवलेल्या महाराष्ट्राला मी नमन करतो। माझा 2 शब्द संपवतो आणि 3 तारखेला टेलिव्हिजन समोर बसून आम्ही ऐकणार आहे की खोपोलीमध्ये एवढी मोठी संख्या मध्ये उपस्थित लोकांनी सगळ्यांचा डिपॉझिट जप्त केला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराज, जय भीम। मित्रांनो, काल परवाच या ठिकाणी 28 तारखेला परिवर्तन आघाडी किंवा परिवर्तन आघाडीची सभा झाली आणि या सभेमध्ये बऱ्याचशा गोष्टीवर केलेल्या विकास कामांवर चुकीच्या पद्धतीने वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आले। परंतु चव्हाण साहेब, मी या ठिकाणी अभिमानाने तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्यासाठी गुरुवारी आहात। तर 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना माझी आर्थिक परिस्थिती अतिशय खळाकीची होती, परंतु या निवडणुकीला सामोरे जावं की नाही हा प्रश्न माझ्यासमोर असताना माझ्या पाठीवर जर थाप कोणी मारली असेल आणि 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला सर्वोपरी सहकार्य करणारं नेतृत्व जर कोणतं असेल तर ते एकमेव रवींद्र चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने या मतदारसंघाचा आमदार म्हणून 2019च्या विधानसभेला सामोरे गेलो साहेब। राज्यामध्ये महायुती होती, या महायुतीच्या माध्यमातून राज्याचे सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण मतदारसंघामध्ये आतापर्यंत या मतदारसंघामध्ये विधानसभा अस्तित्वात आल्यापासून जे आमदार या मतदारसंघामध्ये झालेले आहेत साहेब, या सगळ्यांचा निधी एकत्र आपण जर त्या ठिकाणी केला तर या 5 वर्षामध्ये जवळजवळ 2900 कोटी रुपयाची कामे या मतदारसंघामध्ये साहेब आम्ही आणली। याच खोपोली शहरामध्ये मला सांगायला अभिमान वाटतोय की जवळजवळ 136 कोटीची कामे आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये या खोपोली शहरामध्ये आम्ही आणली। अनेक योजना या ठिकाणी आणल्या। सुनील तटकरे असंही सुद्धा म्हणाले, एक मुद्दा राहून गेला की मी या ठिकाणी परिवर्तन आघाडीचा सुधाकर घारे याला म्हणे मी दमदार आमदार म्हणून निवडून दिलं असतं। आणि या परिवर्तन आघाडीच्या तुम्ही सांगणाऱ्या दमदार आमदाराचं याचा सातबारा काढा, मनुष्यबळापासून सगळे गुन्हे याच्या अंगावर त्या ठिकाणी आहेत आणि मग त्याला दमदार आमदार करणार सुनील तटकरे ते चालणार आहे त्या ठिकाणी।
आणि शिवसेनेच्या केसेस घेऊन महेंद्र थोरात उभे आहे ते त्याला सहन होत नाही. असो, त्याचं त्याला लखलाभ त्या ठिकाणी. परंतु मी या ठिकाणी जाहीरपणे खोपोलीच्या जनतेला नम्र आव्हान या ठिकाणी करतो. माझ्या व्यापारी बांधवांना सुद्धा या ठिकाणी नम्र आव्हान करतो की आपण ज्या पद्धतीचा विकास या संपूर्ण 5 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्या विकासाला आपण मत द्या. आपलं मत आपण आपल्या मुलांच्या भविष्याला द्या. आपलं मत आपण भविष्याला आपलं मत देऊ. या ठिकाणी आपण महायुतीचे उमेदवार आपल्याला विजयी करायचे. आज आपल्या सगळ्या व्यापारी बांधवांना सुद्धा कल्पना आहे की नरेंद्रजी मोदी साहेबांनी जीएसटी मध्ये कपात केली. त्याच्यामध्ये सुद्धा व्यापाऱ्यांचा आपला बऱ्याचशा लोकांचा याच्यामध्ये प्रॉफिट झाले होत आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने अनेक निर्णय मोदी साहेबांनी महत्वाचे निर्णय या संपूर्ण देशासाठी, देशांच्या नागरिकांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, प्रत्येक समाजाच्या घटकासाठी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला महायुतीचा भगवा या ठिकाणी फडकवण्यासाठी मी सर्व खोपोलीकरांना या ठिकाणी जाहीर आव्हान करतो की येत्या 2 डिसेंबरला मतदान या ठिकाणी होणार आहे ना. आपण साऱ्यांनी धनुष्यबाण आणि कमल या दोन्ही निशाणी समोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावा असं जाहीर आव्हान खोपोलीकरांना मी या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल माझ्या महिला भगिनींचं, शिवसेनेच्या सगळ्या रणरागिणींचं, शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. तुम्हा सगळ्यांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा, आरपीआयच्या सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती करायला आलो की या खोपोली शहरामध्ये होणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय या युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपजी यांना आणि त्यांच्याबरोबर महायुतीचे जे उमेदवार उभे आहेत त्या सर्व उमेदवारांना धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हासमोर 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून द्या ही विनंती. तर मला आणि माझ्या खोपोलीकरांना पर्यायी एखादी व्यवस्था असली पाहिजे असा विचार करणारं एक नेतृत्व जर या खोपोली शहराचं नगराध्यक्ष होणं हे किती गरजेचं आहे हे खोपोलीकरांनी विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे, आरपीआयचे सर्वच्या सर्व कार्यकर्ते हे कामाला लागले. त्या सर्वांनी गेले काही दिवस घराघरात जाऊन प्रचार केला. घराघरात जाऊन प्रचार करून महायुतीला मतदान कसं करावं हे प्रत्येकाने सांगितलं. माझी आपणा सर्व मतदारांना हीच विनंती आहे की 2 तारखेला होणारं मतदान हे नगराध्यक्ष आणि या नगर परिषदेमध्ये नगरसेवक निवडून यावे यासाठीचं हे मतदान नाहीये. खरं तर हे मतदान आपण लक्षात घ्या, आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य घडवणारे हे मतदान आहे. आपण एखाद्या वेळेला किंवा या भागांमधील नागरिकांनी एखादी चूक केली आणि चुकीच्या व्यक्तींच्या हातामध्ये जर आपण ही नगर परिषद दिली किंवा दुसरा कोणीतरी नगराध्यक्ष या ठिकाणी जर निवडून दिला तर आपण लक्षात घ्या, महाराष्ट्राचे लाडके आमचे सर्वांचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, हे सर्वजण काय म्हणतात की योग्य व्यक्तीच्या हातामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणचा नगराध्यक्ष करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी आपणा सर्वांना आज या सभेला संबोधित करताना यासाठी चालू आहे की तुम्ही खात्री बाळगा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणजेच केंद्रातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे पूर्णच्या पूर्ण ताकदीने या पूर्ण खोपोली शहरातील असणारा प्रत्येक विषय
हा मार्गी लावल्याशिवाय या 5 वर्षामध्ये 100% करेल ही खात्री देण्यासाठी मी इथे आलो. आपण सर्वजण या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये पॅनल टू पॅनल मतदान करा. ज्या ठिकाणी धनुष्यबाण आहे त्या ठिकाणी धनुष्यबाणाला मतदान करा. ज्या ठिकाणी कमळ आहे त्या ठिकाणी कमळाला मतदान करा. हे सर्व केल्यानंतर 3 तारखेला जेव्हा कुलदीपजी या नगराध्यक्ष म्हणून या खोपोली शहरावरती विराजमान होतील, मी खात्रीने आपल्याला सांगतो, मी स्वतः देवेंद्रजींकडे त्यांना घेऊन जाईन आणि या सर्व गोष्टी त्या ज्या खोपोलीकरांसाठी आपण सर्वांनी ठरवल्या आहेत त्या सर्व गोष्टी पूर्ण करून देण्याची जबाबदारी मी आणि महेंद्रजी आम्ही दोघं जण घेऊ. एवढं आपणा सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.